झूम ऑन न्यूज मराठी, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी। नमस्कार, मी स्वप्नील सूर्यवंशी। झूम ऑन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर। अमरावतीच्या यावलीमध्ये घरोघरी तुकडोजी महाराजांचा जन्मोत्सव आणि ग्रामजयंती महोत्सव। तामलवाडी परिसरामध्ये जोरदार वाऱ्यासह अवकाळी गारांचा धुमाकूळ। औरंगाबादच्या पिंपरी गाव परिसरामध्ये पोलिसांनी तस्करी करणाऱ्यांकडून पकडला गांजा। कोरोना लसीकरणासाठी हेगडेवार हॉस्पिटलच्या सामाजिक संस्थेच्या वतीनं जनजागृती। बुलढाणा महावितरण कार्यालय बंद असल्यानं दारावर लावलं तक्रारींचं निवेदन। आता पाहूयात सविस्तर बातम्या। अखिल विश्वाला मानवतेचा संदेश देणारे वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचा 112वा जन्मोत्सव अर्थात ग्राम जयंती महोत्सव त्यांची जन्मभूमी असलेल्या अमरावती जिल्ह्यातील यावली शहीद येथील जन्मस्थळी आज पहाटे 5:30 वाजता ब्राह्ममुहूर्तावर मोजक्याच गुरुदेव भक्तांच्या उपस्थितीमध्ये हा हृदयस्पर्शी सोहळा पार पडला। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन यावलीमध्ये घरोघरी सुद्धा जन्मोत्सव सोहळा अर्थात ग्रामजयंती महोत्सव पाहायला मिळाला। जन्मोत्सवाच्या शुभ पर्वावर तुकडोजी महाराजांची जन्मभूमीमध्ये गावकऱ्यांनी पहाटेच ग्राम स्वच्छता करून यावलीमधील हजारो लखलखत्या पंत्यांनी उजळून निघाली होती। दरम्यान तुकडोजी महाराज यांची जन्मभूमीवर देखील आकर्षक रोषणाई करण्यात आली होती। यावली शहीद येथील तुकडोजी महाराज यांच्या जन्मस्थळी पहाटे 4:30 वाजता या जन्मोत्सव सोहळ्याला सुरुवात करण्यात आली। 1 तास तुकडोजी महाराजांची भजनं, तुकडोजी महाराजांच्या जन्मोत्सवावेळी असलेली परिस्थिती मांडण्यात आली। त्यानंतर ठीक 5:30 वाजता तुकडोजी महाराजांचा पाळणा हल्ला आणि जन्मोत्सव पार पडला। त्यानंतर सामुदायिक ध्यान आणि महाआरती पार पडली। मागील 3 दिवसांपासून यावली शहीद येथे हा ग्रामजयंती महोत्सव सुरू होता। आज संध्याकाळी त्याची सांगता होणार आहे। दरवर्षी ग्रामजयंतीला या गावामध्ये प्रत्येक घरासमोर दिव्यांची आरास मांडली जाते आणि रांगोळ्या देखील काढल्या जातात। तोच उत्साह यंदा देखील इथं पाहायला मिळाला। प्रत्येक घरासमोर रांगोळी आणि दिव्यांची आरास असल्यानं प्रत्येक जण या गावामध्ये दिवाळीच साजरी करत असल्याचा भास होत होता। या 2 वर्षापासून मागच्या वर्षी आणि यावर्षी या कोरोना महामारीमुळं या ठिकाणी जन्मोत्सव स्थानिक स्वरूपाचा पार पडलेला आहे आणि त्याच्या अगोदर फार मोठ्या भव्य प्रमाणामध्ये होत असे जन्मोत्सव, परंतु मागच्या वर्षी आणि यावर्षी कोरोना महामारीमुळं या स्थानिक स्वरूपाचा अल्पशा अशा मर्यादित स्वरूपात साजरा होण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। महाराजांचं हे जन्मस्थान असल्यामुळं यावली या जन्मस्थानी त्यांचा जन्मोत्सव व्हावा ही आमची कल्पना आहे आणि त्या अनुषंगानं जरी कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही जन्मोत्सवाचा कार्यक्रम करायचाच असा संकल्प यावलीकरांनी घेतलेला आहे आणि त्यामुळं यावर्षी देखील जन्मोत्सवाचा कार्यक्रम हा जाहीररित्या न करता कोरोनाच्या या नियमावलीमध्ये राज्य शासनाच्या, केंद्र शासनाच्या ते संबंध नियम पाळून अंतराने बसून आणि सर्वांनी मास्क लावून हा जन्मोत्सव या ठिकाणी यावर्षीला पार पडलेला आहे आणि सर्वांनी याच्यामध्ये सहकार्य केलेल्या गावकऱ्यांनी आणि सर्वांनी याच्यामध्ये दिवाळीसारखा हा उत्सव असतो आणि प्रत्येकाने आपापल्या घरी रोषणाई, दिव्याची रांगोळ्या घालून संपूर्ण गाव सजलेलं आहे आणि संपूर्ण गावकऱ्यांनी या ठिकाणी सहकार्याच्या भूमिकेतून आणि आनंदाच्या भूमिकेतून पार पडलेला आहे।
वसंतराव कृष्णराव देशमुख. उस्मानाबाद जिल्ह्याच्या तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी परिसरामध्ये गुरुवारी 29 तारखेच्या रात्री 11च्या सुमारास जोरदार वाऱ्यासह अवकाळी गारपीट झाली. जोरदार वाऱ्यानं शेतातील शेडचे पत्रे पत्त्यांप्रमाणे उडून गेले, तर अनेक विजेचे खांब तुटल्यानं तारा देखील जमिनीवर पडल्या होत्या. या अवकाळी तडाख्यामध्ये आंबा पिकाचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून शेतामध्ये राहणारे शेतकरी भयभीत झाले होते. जमाल तांबोळी, राहणार तामलवाडी. काल रात्री सुमारे 10:30-11 वाजता आमचं जेवण झाल्यावर आम्ही बसल्यावर पावसाचं वातावरण होतं. खूप हवा सुटलेली. पुन्हा पाऊस चालू झाला 12 वाजता. एवढा पाऊस झाला की पूर्ण आमचं शेड वगैरे सगळं उडून गेलं त्यामध्ये. आणि आम्ही सगळे एवढं घाबरलेलो की सगळे एका रूममध्ये बसलेलो. पूर्ण ही MSBची 33 किवी लाईन आमच्या शेडवरनं गेलेली आहे. पूर्ण ते तारीख खाली अशा दारात येऊन पडलेल्या. आम्ही आमचा जीव वाचवण्यासाठी एका रूममध्ये सगळे बसलेलो आहोत. सगळं कुटुंब घाबरलेलं. सगळ्याची अशी हालत झाली की काय सांगता येत नव्हतं की एवढं त्रास व्हायला लागला सगळ्यांना. तरी शेळ्या सगळं मोकळ्याच होत्या. त्यांच्यावरचं सगळं पत्रे वगैरे सगळे उडून गेलते. तेवढ्यात आम्ही सगळं भाऊ जाऊन शेळ्या सगळ्या सोडला, त्यांचा बी जीव वाचवला आणि आमचा जीव वाचवण्यासाठी एकत्र येऊन एकाच रूममध्ये बसलो आम्ही. गेल्या काही वर्षांपासून सिल्लोड तालुक्याच्या परिसरामध्ये अवैध गांजाची तस्करी सुरू असून काल सायंकाळी सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी सिल्लोड भोकरदन रोडवर पिंपरी गाव परिसरातून मोटरसायकलवरून जाणाऱ्या 2 व्यक्तींच्या ताब्यातून 1610 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. सुमारे 16,000 रुपयांचा गांजा जप्त करून 2 गांजा तस्करांना या प्रकरणी ताब्यात घेतलाय. या संदर्भात प्रशिक्षणार्थी उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा गायकवाड यांनी झूम ऑन न्यूजला आपली प्रतिक्रिया दिली आहे. नमस्कार, मी पूजा गायकवाड, परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक. आज आम्हाला गुप्त बातमीदारांमार्फत अवैधपणे गांजा विक्री सुरू आहे आणि 2 इसम गांजाची वाहतूक करत आहे अशी माहिती मिळताच आम्ही सिल्लोड ग्रामीण पोलीस स्टेशनची टीम तसेच SDPO ऑफिसचे काही सहकारी यांच्या संयुक्त मदतीने आज ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये 1 किलो 600 ग्रॅम वजनाचा गांजा आम्ही पकडलेला आहे आणि यामध्ये 2 आरोपींना आम्ही अटक केलेली आहे. तर सदरची ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील मॅडम तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर विजय मराठे सर यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आली आहे. औरंगाबाद शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग झपाट्यानं वाढतोय. यासाठी जिल्हा प्रशासन आणि मनपा प्रशासनाच्या वतीनं मोठ्या प्रमाणात लसीकरणाची मोहीम राबवण्यात येते आहे. मात्र नागरिकांमध्ये लसीकरणासंदर्भात संभ्रम निर्माण झाला असून यासाठी राज्य शासनाच्या बरोबरीनं अनेक सामाजिक संस्था कोरोना प्रतिबंधक संदर्भात मोठ्या प्रमाणात जनजागृती करत आहेत. आज शहरातील विविध भागांमध्ये रुग्णालयाच्या सेवांकुर या संस्थेच्या वतीनं जनजागृती करण्यात आली. शहरातील चिकलठाणा, मुकुंदवाडी, सिडको परिसरामध्ये जनजागृती कार्यक्रम हाती घेण्यात आला. यामध्ये लस कशी सुरक्षित आहे हे नागरिकांना सांगण्यात आलं. या संदर्भात माहिती देखील देण्यात आली होती. नमस्कार, माझं नाव ओंकार माने आणि आम्ही डॉक्टर हेडगेवार रुग्णालय यांच्या एकत्रीकरणातून सेवांकुर या समाज माध्यम संस्थेतर्फे आलेलो आहोत. तर आमच्या 3 टीम आहेत. त्यातली एक टीम ग्रामीण भागात जाऊन कोरोना लसीकरणाबाबत जनजागृती करते आणि 2 टीमच्या आहेत त्या शहरातील वस्तीमध्ये आणि वेगवेगळ्या कॉलनीमध्ये जाऊन कोरोनाची लस का घेतली पाहिजे आणि का घेणं गरजेचं आहे याबाबत वेगवेगळ्या प्रकारची जनजागृती करते. आम्ही लोकांपर्यंत जातो, त्यांच्या घरापर्यंत जातो, त्यांच्या कॉलनीत जातो आणि त्यांना लसीकरणाबाबत प्रेरित करतो. जर त्यांच्या मनामध्ये कसल्याही प्रकारची शंका असेल, कोणत्याही प्रकारचा प्रश्न असेल, त्या प्रश्नाचं उत्तर देऊन त्यांच्या मनातील शंका दूर करतो आणि जे काही लसीकरणाबाबत त्यांच्या मनातील अफवा आहेत त्या दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. आज आम्हाला 4 एप्रिलपासून ते आजपर्यंत आम्ही ही मोहीम सुरू केलेली आहे. आत्तापर्यंत आम्ही कमीत कमी नाही म्हटलं तरी 5,000 किंवा त्यापेक्षा जास्त लोकांपर्यंत पोहोचलेलो आहोत. मुकुंदवाडी असेल किंवा संजय नगर असेल, मिलिंद नगर असेल, अशा भरपूर कॉलनीमध्ये जाऊन त्या वस्तीतील लोकांशी पोहोचलेलो आहोत. त्यांच्याशी संवाद साधलेला आहे आणि त्यांना लसीकरणासाठी प्रेरित केलेलं आहे. आमच्या या मोहिमेमुळे नक्कीच कुठेतरी लसीकरणासाठी एक प्रकारचा प्रतिसाद मिळत आहे. त्याबद्दल आम्हाला फार समाधान आहे. आणि सर्वांना माझी विनंती आहे की जर आपल्या घरात वयवर्ष 45 आणि त्यासमोरील व्यक्ती असतील
तर आजच्या आज जाऊन लसीकरण करून घ्या आणि येत्या 1 मेपासून 18वरील सर्व वयोगटासाठी लसीकरण सुरू करण्यात येत आहे. धन्यवाद. लोणार तालुक्यातील चोरपांगरा गावातील रोहित्र जळाल्यानं गेल्या 4 दिवसांपासून संपूर्ण गाव अंधारात आहे. या संदर्भात गावकरी महावितरण कार्यालयामध्ये अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी गेले असता कार्यालय बंद असल्यानं संतप्त गावकऱ्यांनी कार्यालयाच्या दारावर निवेदन चिकटवून अधिकाऱ्यांचा निषेध केला. बेशर्माचे फूल देखील या दारावर ठेवण्यात आलं होतं. कोरोनाची दाहकता लक्षात घेता राज्य सरकारनं 14 एप्रिलपासून राज्यामध्ये लॉकडाऊन घोषित केलाय आणि अशातच सर्व नागरिक घरामध्ये थांबत आहेत. मात्र चोरपांगरा या गावामध्ये गेल्या 4 दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडित झाल्यानं नागरिक बाहेर निघत आहेत. त्यामुळं लॉकडाऊनच्या नियमांचं उल्लंघन होत आहे आणि याला जबाबदार हे महावितरणचे अधिकारी आहेत. या संदर्भात नागरिकांनी वेळोवेळी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना कळवलं. मात्र बीबी येथील महावितरण कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे रोहित्र दुरुस्ती करण्यात आली नाही. सरकारनं लॉकडाऊन काळामध्ये 50% कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये कार्यालय सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. तर महावितरण विभाग हा अत्यावश्यक सेवेमध्ये समाविष्ट असताना देखील बीबी येथील कार्यालयामध्ये एकही कर्मचारी आणि अधिकारी उपस्थित नसल्यानं संतप्त गावकऱ्यांनी कार्यालय बंद असल्यानं दरवाजावर आपलं निवेदन चिकटवून त्यावर बेशर्माचं फूल ठेवत निषेध व्यक्त केलाय आणि गावातील विद्युत पुरवठा तात्काळ सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. शहरामध्ये भासत असलेल्या रक्ताचा तुटवडा आणि प्रशासनानं केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन शिवसेनेच्या वतीनं क्रांती चौक या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरामध्ये एकूण 21 दात्यांनी रक्तदान केलं. शिवसेना प्रवक्ते आमदार अंबादास दानवे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन रक्तदात्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच कोरोनाच्या या बिकट परिस्थितीमध्ये दात्यांनी रक्तदान केल्यामुळं त्यांचे आभारही मानले. यावेळी युवा सेनेचे कॉलेज कक्ष प्रमुख ऋषिकेश जयस्वाल यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आमदार अंबादास दानवे म्हणाले की सध्या कोविड-19चा काळ चालू आहे. अशा वेळी रुग्णांना रेमडेसिवीर प्रमाणेच इतर औषधांची जशी गरज भासते त्याचप्रमाणे रक्ताची सुद्धा गरज पडू शकते. सध्या शहरातील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा आहे. हे लक्षात घेऊन शिवसेनेच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. गरजू व्यक्तींना याचा नक्कीच लाभ होणार आहे. शिवसेना सतत समाजकारणाला महत्त्व देते. त्याचाच एक भाग म्हणून 1 मे महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून कोविड-19च्या सर्व शासकीय नियमांचं पालन करत रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात येणार आहे. शिवसेना उपविभाग प्रमुख वीरेंद्र वर्मा यांनी आजच्या रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं. शिबिराच्या यशस्वीतेसाठी निलेश सेवेकर, ओंकार देशपांडे यांनी परिश्रम घेतले. येथील शासकीय रक्तपेढीनं रक्त संकलन केलंय आणि रक्त संक्रमण अधिकारी डॉक्टर मधुवंती लांडगे, निवासी डॉक्टर प्राजक्ता गोंजारी, सामाजिक कार्यकर्ते नवीद शेख, टेक्निशियन सुमन धुळे, प्रियंका राजपूत, बबन वाघ, अविनाश डहाळे यांचं विशेष सहकार्य लाभलं आहे. अहमद सर, आज इम्तियाज़ जलील साहब ने घाटी को 400 सलाइन उनके अपने निजी पर्सनल इसमें से दिया है और स्वास्थ्य क्षेत्र में भी उनका बहुत बड़ा योगदान है. जैसा कि ऑक्सीजन प्लांट रहो या भर्ती कराना रहो स्वास्थ्य विभाग में, तो इसको आप कौन से नज़रिए से देखते हैं? क्योंकि इससे पहले उन्होंने प्रशासन के कुछ निर्णयों का विरोध भी किया था, जैसा नाइट कर्फ्यू होगा या लॉकडाउन हो गया, और फिर एक तरफ से ये मदद भी उन्होंने आज की है. तो इसको आप कैसा देखते हैं? देखिए साहब, मैं शुक्रिया अदा करता हूँ खासदार इम्तियाज़ जलील का और साथ ही साथ मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन के क़ायद जनाब बैरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहब का, जो उनका जो सिलेक्शन है कि आवाम को किस तरीके से जो है तो कैसे नुमाइंदगी जो है तो होना चाहिए, ये उनका सिलेक्शन एक बेहतरीन सिलेक्शन औरंगाबाद के लिए जो है तो मैं समझता हूँ कि इम्तियाज़ जलील साहब जैसी शख्सियत को पहले तो उन्होंने एमएलए की उम्मीदवारी दी थी और उसके बाद में उनके काम को देखते हुए और आवाम के बीच में उनकी जो है तो चाहत और जो उनके काम, उनका जो जज्बा, एक एम, एक टारगेट लेकर जो हो आवाम के लिए चलते थे, उसको देखते हुए फिर से उन्होंने जो है तो उनको खासदार का जो है तो उम्मीदवार बनाया और औरंगाबाद की आवाम ने एक पढ़े लिखे, समझदार, आवाम के बीच में रहने वाले और आवाम को समझ के लेके चलने वाले, उनके तकलीफ़ों को जानने वाले शख्सियत को जो है तो आज औरंगाबाद का खासदार जो है तो चुन कर दिया. अब मैं इल्ज़ाम तो नहीं लगाऊंगा कि पिछले खासदार गए, टाइम गया, सारी गए, लेकिन अब पिछले वक्त से भी ज़्यादा हम देख रहे हैं कि 1 साल से जो कोविड का सिलसिला जो है तो पूरे मुल्क के 1 साल से ज़्यादा हो गया, पूरे मुल्क में चल रहा है, तो बहुत ही संगीन हालात जो है तो इसके जो है तो हमारे सामने आ रहे हैं. औरंगाबाद में पहले भी खासदार हुआ करते थे, आज भी मैं समझता हूँ कि हमारा
एक खासदार को अगर छोड़ दिए तो उसके बावजूद जो है तो यहाँ पे राज्यसभा के जो है तो 2-2 MPs हमारे पास में जो है तो दूसरे पार्टियों के हैं, अपोजिशन और सत्ताधारी पार्टियों के हैं। कई MLAs हमारे पास औरंगाबाद शहर के अंदर मैं समझता हूँ कि करीब 6 से 7 MLA और MLCs जो है तो हमारे पास में है। लेकिन सिर्फ और सिर्फ अगर नज़र आ रहा है तो खासदार इम्तियाज़ जलील साहब का जो है तो काम नज़र आ रहा है। ये काम पहले से भी हो सकता था, लेकिन किसी ने इसकी तरफ जो है तो तवज्जो नहीं दी। खासदार इम्तियाज़ जलील साहब ने मुसलसल जो है तो वैद्यकीय क्षेत्र जो है, जो मेडिकल है फील्ड्स है, उसके अंदर जो है तो कंटिन्यूस वो काम करते आ रहे हैं। 200 बेड के हॉस्पिटल के लिए आपने देखा है कि खुद वो पार्टी बनकर जो है तो हाईकोर्ट के अंदर गए हैं। इस चीज़ को वो समझते थे और एक पढ़ा लिखा समझदार और आवाम के बीच में रहने वाला शख्स ही जो है तो इस परेशानी को, इस तकलीफ को जो है तो समझ सकता है और उसको हल करने का जो है तो रास्ता निकाल सकता है। उन्होंने ऑक्सीजन का जो मसला आज पूरे मुल्क में हम देख रहे हैं इतना संगीन हुआ है, लेकिन औरंगाबाद के अंदर अल्हम्दुलिल्लाह ये कंट्रोल में है। सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल की जो बिल्डिंग जो खाली पड़ी हुई थी उसको भी जो है तो उन्होंने चालू करवाया है। कई सालों से खाली पड़ी है, क्यों चालू नहीं होती थी? वहाँ पे ऑक्सीजन का जो है तो टैंक जो है तो वहाँ पर बैठा है। उनकी कोशिशों से कलेक्टर साहब ने जो है तो अब उसको जो है तो वहाँ पे इम्प्लीमेंट कर दिया है। जैसा आपने आज बताया कि ग्लूकोज जो है तो वहाँ पे नहीं है घाटी में, पेशेंट्स को बाहर से जो है तो परचेस करके लाना पड़ रहा है। तो आज अपनी जिम्मेदारी, अपना शहर, अपने लोग, अपना घर जो है तो उसको समझते हुए आज खासदार इम्तियाज़ जलील साहब ने जो है तो अपने ज़ाती खर्चे से जो है तो 4000 ग्लूकोज की बोतलें जो है तो घाटी प्रशासन को आज उन्होंने जो है तो ट्रक जो है तो मुहैया कराया है। तो मैं समझता हूँ कि एक बहुत ही एक अच्छी बात, एक अच्छी पहल और अच्छी मिसाल खासदार इम्तियाज़ जलील साहब ने जो है तो तमाम पॉलिटिशियंस और आवाम के सामने जो है तो रखी है। और मैं मुबारकबाद देता हूँ खासदार इम्तियाज़ जलील साहब को कि जो उनका काम है उसको सलाम है और आवाम हमेशा जो है तो इसको याद रखेगी और आवाम जो है तो मुसलसल जो है तो उनके साथ में खड़ी रहेंगी और आवाम की खिदमत जो है तो वो करते रहेंगे। जो विरोध को लगता है क्या औरंगाबाद जिला जो है हेल्थ के मामले में मजबूत होता जा रहा है, कोरोना के मरीजों को राहत मिल रही है? नहीं, मैं इसमें मुबारकबाद देना चाहूँगा कि औरंगाबाद शहर का एडमिनिस्ट्रेशन, चाहे वो इम्तियाज़ जलील साहब की आप उसको धमकी समझिए या उनके सजेशन या उनकी नसीहतें जो है तो एडमिनिस्ट्रेशन के लिए बार बार जो सामने आती है, बुरा तो उनको लगता है, कुछ अपोजिशन पार्टियों को भी बुरा लगता है कि वो धमकियाँ दे रहे हैं, लेकिन धमकियाँ नहीं, वो आवाम के हक़ के अंदर जो है तो बात करते हैं। अगर वो आवाम के हक़ में बात करते हैं तो हो सकता है किसी को तकलीफ़ हो, किसी को बुरा लगो, उनका जो है तो वो सजेशंस देने का और नसीहत करने का जो है तो तरीक़ा गलत हो सकता है, लेकिन वो आवाम के हक़ में है। जो आवाम के हक़ में है, अगर प्रशासन और एडमिनिस्ट्रेशन नहीं सुनेगा तो वो उनका लहजा जो है तो सख्त होना ज़रूरी है, उसके अंदर सख्ती आना जो है तो बहुत ज़्यादा ज़रूरी है। और वो उन्होंने की है, जिसकी वजह से आज एडमिनिस्ट्रेशन भी काम कर रहा है, क्योंकि उनको कोई पूछने वाला है, कोई उनके ऊपर इल्ज़ाम लगाने वाला है, कोई वो देखने वाला है कि काम कर रहे हैं नहीं कर रहे हैं, कहाँ पे जो है तो कमज़ोर हो रहे हैं। जो विरोधियों की आप बात करें, बीजेपी का एक सांसद भी है, राज्यसभा सांसद, एक आमदार भी है, तो क्या वो इस मामले में कोई काम नहीं कर रहे औरंगाबाद में, ऐसा आपका बोलना है? देखिए साहब, अब हुकूमती जो है तो भारतीय जनता पार्टी की है मुल्क में, और महाराष्ट्र का तो क्या कहना है कि यहाँ पे जो है तो 3 चक्कों की जो है तो रिक्शे वाली जो है तो हुकूमत हमारे पास में चल रही है। जो कभी अपोजिशन और कभी सत्ता में शिवसेना जो है तो हुआ करती थी, आज वो सेकुलर बनकर कांग्रेस और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सेकुलर बनकर जो है तो शिवसेना के साथ में आज जो है तो हुकूमतों में जो है तो साझेदारी निभा रहे हैं। तो ये तो उनकी जिम्मेदारी है। आज एक मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन का MP और महाराष्ट्र के अंदर मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन के सिर्फ 2 MLA, आज इनसे ज़्यादा जो है तो इनकी जिम्मेदारी होती है, क्योंकि हुकूमत में बैठे हुए, हुकूमत के अलावा जो है तो अपोजिशन में बैठे, उससे ज़्यादा उनकी जिम्मेदारी है, ताकि हुकूमत से उन्होंने मनवा के लेना चाहिए और आवाम को फैसिलिटीज़ देना चाहिए। मैं शुक्रगुजार हूँ मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन के खासदार और दोनों आमदारों को कि मुसलसल जो है तो आवाम के बीच में जो है तो वो काम कर रहे हैं। और मैं अपील करना चाहूँगा कि जो हमारे औरंगाबाद शहर के अंदर आपने कहा भाजपा के जो है तो खासदार, उसके अलावा मैं समझता हूँ कि राज्यसभा की एक मेंबर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की भी जो है तो हमारे पास यही है औरंगाबाद शहर के अंदर। उसके अलावा कई MLC हमारे पास में यहाँ पर है, कई MLAs हमारे पास में है, वो कर सकते हैं, सिर्फ उनके अंदर करने की जुस्तजू होनी चाहिए, क्योंकि यही वक्त है, आवाम को जो है तो आपकी ज़रूरत है, आपकी मदद की ज़रूरत है, आपके जो है तो आप इसी वक्त जो है तो उनकी मदद कर सकते हैं, उनके साथ में खड़े रह सकते हैं, ताकि वो हमेशा आवाम ने आपको दिया है, लेकिन ये वक्त है कि आप आवाम को जो है तो इसका वापस जो है तो कर सकते हैं, परत फेड़ इसकी जो है तो कर सकते हैं। और वो खासदार इम्तियाज़ जलील साहब और मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन बहुत ही अच्छी तरीके से जो है तो कर रही है। मैं इनसे भी यही उम्मीद रखता हूँ कि ये भी आगे चलकर आए, खासदार इम्तियाज़ जलील साहब के साथ में खड़े रहे
प्रशासन के साथ में खड़े रहे और आवाम को जो है तो इस बीमारी से, इस परेशानी से जो है तो बाहर निकलने में मदद करें। मेळघाट येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी केलेली आत्महत्या ही दुर्दैवी घटना आहे. त्या कर्तव्यदक्ष अधिकारी होत्या. त्यामुळं त्यांच्या मृत्यूला जबाबदार असलेले अधिकारी शिवकुमार, वरिष्ठ अधिकारी श्रीनिवास रेड्डी यांची कुठेही गय केली जाणार नाही. त्यांच्यावर कारवाई करून दीपाली चव्हाण यांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकार गंभीर आहे, असं मत माजी वनमंत्री तथा आमदार संजय राठोड यांनी यावेळी व्यक्त केलं. अतिशय दुर्दैवी घटना दीपाली चव्हाणच्या माध्यमातून मेळघाटमध्ये झाली आणि वनविभागात अतिशय चांगलं काम करणारी आणि क्षेत्रीय स्तरावर काम करणारी ही अधिकारी कर्मचारी दीपाली चव्हाण हिचा जो काही दुर्दैवी आत्महत्या त्यांनी केली त्यावरून न्यायव्यवस्था, पोलीस प्रशासन, इवन महाराष्ट्र शासन या सर्वांनी अतिशय गंभीरतेनं दखल घेतलेली आहे आणि पोलीस तपासामध्ये ज्या ज्या पद्धतीनं सर्व काही समोर आलं त्या पद्धतीनं मग DCF शिवकुमार असेल किंवा वरिष्ठ म्हणून जे श्रीनिवास रेड्डी असेल यांच्यावर माननीय न्यायालयाने ज्या पद्धतीनं सूचना केल्या त्या पद्धतीनं कारवाई चालू आहे आणि माननीय मुख्यमंत्रीसुद्धा या संदर्भामध्ये अतिशय गंभीर दखल त्यांनी घेतलेली आहे. म्हणून या संदर्भात कुठेही हे प्रकरण बाजूला न जाऊ देता योग्य न्याय त्या ठिकाणी मिळाला पाहिजे आणि योग्य चौकशी त्या ठिकाणी झाली पाहिजे, दोषीवर कारवाई झाली पाहिजे, असाच प्रयत्न शासनाचा या ठिकाणी आहे. वास्तविकरित्या केंद्र सरकारनं जे 3 कृषी कायदे आणले याचा व्यापाऱ्यांशी संबंध आहे. कोरोनाचा भयंकर परिस्थितीमध्ये सर्व व्यापार ठप्प असताना, सर्व व्यापाऱ्यांचा GDP खाली पडत असताना फक्त शेतकऱ्यांनीच GDP वाचवला आहे. आज शेतकरी आहे म्हणून GDP टिकून आहे, नाहीतर या कोरोनाच्या महाभयंकर परिस्थितीमध्ये संपूर्ण व्यापार डबघाईला आला असता. आणि मी सांगितलेलं जर सुझाव केंद्र सरकारनं आपणावले तर नक्कीच हा शेतकरी पुन्हा सुजलाम सुफलाम होईल. 4 महिन्यांच्या वर झालं दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. 3 कृषी कायदे मागे घेण्यासाठी हे आंदोलन आहे. वास्तविकता मुळात केंद्र सरकारने हे जे 3 कृषी कायदे आणले याचा व्यापाराशी संबंध आहे. आपल्या देशातलं हल्लीचं केंद्रातलं सरकार म्हणते एजमेंट इन डुईंग बिझनेस. एजमेंट इन डुईंग बिझनेस इन दिस कंट्री इज मोस्ट इसेन्शियल अँड इम्पॉर्टंट. मी या विषयाशी, या त्यांच्या विचारांशी सहमत आहे की एजमेंट इन डुईंग बिझनेस असायलाच पाहिजे. तेव्हाच आपल्या देशाचं चांगलं भरारीचं पाऊल पुढे पडेल. परंतु ॲट दी सेम टाईम आपल्याला जेव्हा एजमेंट इन डुईंग बिझनेस पाहिजे तेव्हा आपला हा कृषीप्रधान देश आहे. इथे एजमेंट इन डुईंग फार्मिंग इज ऑल्सो इम्पॉर्टंट. पण तुम्ही एजमेंट इन डुईंग बिझनेस म्हणजे बिझनेस हाऊसेसला आणि कॉर्पोरेट हाऊसेसला त्यांचा व्यवसाय वृद्धिगत करण्यासाठी सोयीचं ठरावं म्हणून तुम्ही हे 3 कायदे आणले जे एजमेंट इन डुईंग फार्मिंग नसून एजमेंट इन डुईंग बिझनेसच्या पृष्ठभूमीवर तयार करण्यात आले आहे. माझं एकच म्हणणं आहे की या देशात एजमेंट इन डुईंग फार्मिंग आज नाही उद्या, उद्या नाही परवा, परवा नाही नरवा तुम्हाला आणावंच लागणार आहे. त्याच्याशिवाय आपल्या देशाची जी प्रकृती आहे ती औद्योगिक आधारावरची आपली प्रकृती नाही. आपली प्रकृती शेती आधारावरच आहे. बघा आपण कोरोनाच्या या त्रासदीच्या वेळेत बघितलं आहे की जेव्हा सगळे व्यवसाय, आपले सगळे सेवा क्षेत्र सगळे निगेटिव्ह GDPमध्ये होते तेव्हा फक्त शेती एक असं क्षेत्र होतं की जिथे 3.4नी आपला GDP प्लसमध्ये होता. म्हणून खऱ्या अर्थाने आपल्या व्यवस्थेलासुद्धा उभारी देण्याचं काम शेती कृषी क्षेत्रच करू शकतं. म्हणून हे 3 कृषी कायदे जे आहे ते बिझनेस हाऊसेसच्या फायद्याचे जरी असले तर याच्यात बिझनेस हाऊसेसचा फायदा राहिला असता आणि शेतकऱ्यांचा तोटा नसता राहिला तर निश्चितच मी याच्या विरोधात उभा झालो नसतो, बोललो नसतो. मात्र सगळ्यांनाच समजून पडतं आहे की तुम्ही जेव्हा एक पीक विमा आणला तो पीक विमा तुम्ही बाह्य पुरस्कृत कंपन्यांना आउटसोर्स केला आणि त्यांना जेव्हा दिला तर पीक विम्याचा फायदा शेतकऱ्यांच्या ऐवजी त्या कंपन्यांना झाला. तसाच हे आता कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आहे. त्याच्यानंतर तुम्ही जीवनावश्यक वस्तूंच्या साठ्यावरची बंदी उठवली आहे आणि तिसरा तुम्ही कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आणलेला आहे. या 3 गोष्टींचा जो लाभ आहे हा मोठ्या प्रमाणात कॉर्पोरेट्सला आणि त्या बिझनेस हाऊसेसला होणार आहे. पण शेतकरी मोठ्या तोट्यात जाणार आहे आणि त्याची सिक्युरिटी आणि सेफ्टी कुठे राहणार नाही. आणि पर्यायाने शेती हा व्यवसाय जो आहे हा कॉर्पोरेट्सच्या हाती जाणार आणि त्या परिस्थितीत त्यावेळेस
शेती हा व्यवसाय जेव्हा कॉर्पोरेट्सच्या हाती जाईल तेव्हा खरंच अन्नधान्य जेव्हा एका व्यावसायिकाच्या ताब्यात जाईल तर व्यावसायिक घराणे व्यवसाय करायला बसले, ते काही चॅरिटी करायला बसले नाही. त्या परिस्थितीत आपल्या सर्वसामान्य जनतेचे सुद्धा खूप हाल होणार आहे. आता यांनी आपली जी FCI आहे, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, ही सुद्धा तोट्यात घातली. एवढ्या वर्षापासून बजेट अलोकेशन कमी करत आणून तिला तोट्यात नेलं. जर FCI बंद पडलं तर हमीभावात जो 15% माल ॲटलिस्ट आता खरेदी होतो तो तर बंद होईल, त्यातून शेतकऱ्यांचं नुकसान होईल. परंतु अशा आणीबाणीच्या परिस्थितीत जेव्हा आपल्या जनतेला अन्नधान्याचा पुरवठा लागतो तो कुठून होणार? आणि तो अन्नधान्याचा साठा FCIच्या ठिकाणी जेव्हा कॉर्पोरेट हाऊसेसच्या हाती राहील तर तो खरंच आपल्याला परवडण्यासारखा राहील का? हे असे एक ना अनेक अनंत प्रश्न आहेत. चांगल्याने त्याच्यावरचे उपाय काय आहेत, काय नाहीत, हे सगळ्यांना माहिती आहे. आणि नेमके हे कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे नाही, कॉर्पोरेट्सच्या हिताचे आहे, हे सरकारलाही समजतं. सरकारने हे समजून बुजून कॉर्पोरेट्सच्या डिझाईन केलेल्या स्ट्रक्चरला फक्त इम्प्लिमेंटेशनचा जामा घातलेला आहे. म्हणून खऱ्या अर्थाने तिन्ही कायदे, काळे कायदे, शेतकरी कायदे, शेतकऱ्यांच्या विरोधात असलेले हे काळे कायदे रद्द करून शेतीला खऱ्या अर्थाने या 3 कृषी कायद्यांच्या ऐवजी फक्त ॲश्युरन्स देण्याची गरज आहे. ते नेमकं ते ॲश्युरन्स कसं असावं हे आम्ही शेतकरी आरक्षणाच्या प्रस्तावात वारंवार सुचवलेलं आहे की शेतकऱ्याला काही नको, त्याला हमीभाव हवा. हमीभाव कसा? तर तुम्ही C2FL हे ते कॅल्क्युलेशन सगळे करता. माझं एकच म्हणणं आहे की प्रत्येक शेतकऱ्याचं शेतीसाठी लागणारा खर्चही एक समान नाही, तर येणारं उत्पन्नसुद्धा एकसारखं नाही. तर ज्या अर्थी त्याला उत्पादनही सारखं आलं नाही आणि खर्चही सारखा झाला नाही, तर तुम्ही खर्च कॅल्क्युलेट कसा केला आणि त्याला उत्पादनाने डिवाईड कसं केलं? त्याच्याऐवजी नोकरदाराला जो आपण पगारवाढ देतो त्याचप्रमाणे वेतन आयोगाच्या तत्सम कार्यप्रणालीने कृषीमूल्य आयोगाने सुद्धा काम करावं. तेवढ्याच प्रमाणात कृषी उत्पादनांची दरवाढ करावी. अशा प्रकारचं MSP, अशा प्रकारचा हमीभाव ठरवण्याची पद्धत अंमलात आणावी. आणि जो हमीभाव आपण ठरवला तो हमीभाव हमखास शेतकऱ्यांना मिळेल अशी आपल्याला बाजार व्यवस्था करण्याची गरज आहे. त्याच्यासाठी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगची गरज नाही. खऱ्या अर्थाने आपला शेतकरी जो कृषी माल उत्पादन करतो, 2 रुपये किलोचा भाजीपाला शेतकऱ्याकडून विकत घेतला जातो आणि 20 रुपये किलोनी विकला जातो. 12 रुपये किलोनी शेतकऱ्याचा गहू खरेदी केला जातो आणि 40 ते 50 रुपये किलोमध्ये विकला जातो. ही बाजार व्यवस्था जोपर्यंत आपल्या देशात मोडीस येणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने शेतकरी आणि नागरिक दोघेही सुधारणार नाही. माझं स्पष्ट मत आहे की 40 रुपये किलोचा, 38 रुपये किलोचा जो गहू आपण बाजारातून विकत घेतो तो थेट शेतकऱ्यांकडून विकत घेतला पाहिजे. तर शेतकऱ्यांकडे तर बाजार व्यवस्था आपण किती डेव्हलप केली, शेती बाजार आपण चांगले त्याला नावं दिले, चांगल्या योजना जरी राबवल्या तरी संख्येने बहुसंख्य असलेला शेतकरी कोणत्याही योजनेत सामावून आपल्याला घेता येणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला योजनेऐवजी पॉलिसीज बनवाव्या लागणार आहेत. तर म्हणून आपल्याला स्कीम्स नको, पॉलिसीज हव्या. त्या पॉलिसीमध्ये आपल्याला हमीभावात माल खरेदी आणि विक्री करण्याची एक यंत्रणा उभी करावी लागेल. आपल्याकडे एवढ्या मोठमोठ्या APMCचे यार्ड आहेत जे तुम्ही आता या तिन्ही कृषी कायद्यांच्या माध्यमातून मोडीस काढणार होते, त्याचा वापर करा. आणि शेतकऱ्यांसाठी वर्षभर सुरू असलेले 365 दिवसाचे हमीभाव खरेदी केंद्र सुरू करा. आता हमीभाव खरेदी केंद्र 2 महिने, 1 महिने, 15 दिवस सुरू होते तेव्हाच आपल्याकडे बारदाना नसतो, सुतळी नसते, विकत घ्यायला शेतकऱ्यांना चुकवायला पैसे नसतात, ग्रेडर नसतात, या सगळ्या अनंत अडचणी असतात. मग 365 दिवस चालवायचं कसं? तर त्याला फक्त खरेदी केंद्र न ठेवता त्याला विक्री केंद्रसुद्धा करा. शेतकऱ्यांचा हमीभावात माल तिथे विकत घ्यायचा आणि त्याच भावात तो जनतेला विकायचा. फक्त शेतकऱ्याकडून घेणे आणि जनतेला देणे एवढीच जबाबदारी त्यात सरकारला अदा करायची आहे. ही जबाबदारी मायबाप सरकारने का घेऊ नये? याच्यातून जनतेचा फायदा होईल की भेसळीचा मोठा धोका याच्यातून निर्माण होणार नाही, तो टाळता येईल. कारण ज्या अर्थी सगळी व्यवस्था जेव्हा शासकीय अखत्यारीत राहणार आहे तर भेसळीचा धोका होणार नाही. पुन्हा शेतकऱ्याला त्याचा माल हमीभावात विकता येईल आणि ज्या भावात शेतकरी विकतोय त्याच भावात जनतेला तो माल उपलब्ध होईल. अशी हमीभावात खरेदी विक्रीची आपल्याला एक मोठी यंत्रणा उभी करण्याची गरज आहे. हमीभाव चांगल्या पद्धतीने ठरवण्याची गरज आहे. आणि तिसरा आणि महत्त्वाचा जो मुद्दा आहे शेती तोट्यात जाण्याचा. शेती हा व्यवसाय निसर्गावर अवलंबून आहे. क्लायमॅटिकल चेंजेसमुळे पुष्कळ वेळेस शेतीत मोठे नुकसान होतात. हे नुकसान टाळण्यासाठी आपल्याला हा जो आताचा सध्याचा पीक विमा आहे, ही पीक विमा पद्धती बंद करून शासकीय अखत्यारीत सुरू असलेली विमा पद्धती शेतकऱ्याला द्यावी लागेल. त्यांनी पेरल्यापासून तर त्यांनी विकेपर्यंत कोणत्याही कारणास्तव त्याच्याकडे पैसे येईस्तोवर त्याचं शेतीचं, पिकाचं, गुराढोरांचं, गोठ्याचं, बांधकामाचं कसलंही नुकसान झालं
तर त्याला बाजारभाव मूल्यांकनानुसार आपल्याला कॉम्पेन्सेट करण्याची गरज आहे. ते कॉम्पेन्सेशन जर त्याला वेळीच दिलं, त्याच्या नुकसानाची भरपाई तिथेच केली, तर तो कर्जमाफी मागायला सुद्धा आपल्याकडे येणार नाही. हाही एक फायदा आहे. आणि वारंवारची कर्जमुक्ती करण्यापेक्षा दारिद्र्याला कायमची सुट्टी देणं हा एक उत्तम पर्याय त्याच्यावरती आहे. आणि हा पर्याय शोधत असताना आपल्याला त्याला इन्शुअर्ड करायचं आहे. ॲश्युअरली त्याला आपण इन्शुअर्ड केलं, त्याचा हमीभाव योग्यरित्या ठरवला गेला, हमीभावात माल विकल्या गेला आणि खरोखर जर तुमची जसे तुम्ही बोलले तशी जर तुमची शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याची मनशा असेल, तर त्याच्यासाठी एकमेव उपाययोजना आहे की शेतकऱ्यांचा जो आज शेतीवर लागणारा खर्च आहे हा स्वातंत्र्योत्तर काळात वाढत शेकडो पटीने वाढला. त्या पटीत त्याच्या कृषी उत्पादनांचे भाव वाढले नाही. म्हणून खऱ्या अर्थाने तुम्हाला शेतीत लागणारा खर्च कमी करण्याची गरज आहे. त्याच्यात तुम्हाला असिस्टन्स द्यायचं आहे. तुम्हाला कोणती सबसिडी द्यायची गरज नाही, तुम्हाला कोणती कर्जमाफी देण्याची गरज नाही आणि तुम्हाला कोणतेच शेतकऱ्यांवर उपकार करण्याची गरज नाही. आणि इंडस्ट्रीयल हाऊसेस जेव्हा शेतीमध्ये येणार आहे तेव्हा तुम्ही हे सगळं करणारच आहे. तर त्यांच्यासाठी करण्यापेक्षा आधी तुम्ही शेतकऱ्यांसाठी हे करावं, एवढीच आमची मागणी आहे. आणि म्हणून आमचा त्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा आहे, समर्थन आहे आणि त्यात आमचा सहभाग आहे. आमचं म्हणणं आहे की ॲश्युअर्ड इन्शुरन्स द्या, त्याला चांगली प्राईस द्या, MSPमध्ये जी चांगली प्राईस दिली त्याच्यात विकत घेण्याची यंत्रणा बनवा आणि शेतीतील खर्च कमी करण्यासाठी. आणि एक स्टेट आपल्याकडे ऑर्गॅनिक स्टेट आहे. आज विविध रोगांची उत्पत्ती जी आहे ती केमिकल फर्टिलायझर्समुळे आणि या रसायनमय शेतीतूनच त्यांचं सगळ्यांचं रूट्स आहेत त्याचे. तर ते रूट्स नायनाट करण्यासाठी, त्या मुळांची नायनाट करण्यासाठी आरोग्यदायी जीवन आपल्या जनतेला मिळावं याच्यासाठी चांगल्या ऑर्गॅनिक प्रतीचे दर्जेदार असे बियाणे, खतं, औषधी आपण शासनाकडून शेतकऱ्यांना मोफत पुरवावे. त्यांना वीज मोफत द्या, त्यांना 12 तास ओलीत करता येईल, 24 तास ओलीत करता येईल अशी त्यांना चांगली व्यवस्था द्या, पाण्याची सोय करून द्या. हे नॅचरल रिसोर्सेसवरती तसाही शेतकऱ्याचा अधिकार आहे. हे जर त्याला आपण नॅचरल रिसोर्सेस मोफत देतो, त्याच्यापेक्षा जर शेतकऱ्याला हे नॅचरल रिसोर्सेस आणि बियाणे, खतं, औषधी आपण मोफत दिले तर निश्चित जो अल्पभूधारक शेतकरी आहे, ज्याला काही पेरलं तर कंस कर्जाचीच लागतात, त्याचीसुद्धा या अडचणीतून सुटका होईल आणि छोट्या शेतीत मोठा परिवार चालवणं सहज त्याला शक्य होईल जेव्हा आपण त्याच्या खर्चाची खऱ्या अर्थाने कपात करू. म्हणून माझं केंद्र शासनाला आपल्याद्वारे एकच आव्हान आहे की या 3 कृषी कायद्यांऐवजी मी सांगतोय या जर उपाययोजना, हे जर पर्यायी उपाय तुम्ही अंमलात आणले तर निश्चितच कृषीप्रधान देशातला शेतकरी सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही आणि देशाचा GDP हा चांगल्या पद्धतीने, आजपर्यंत इतिहास कधी घडला नसेल एवढ्या चांगल्या पद्धतीने येत्या 2 वर्षात 2022पर्यंत हे उत्पन्न दुप्पट करणार होते. अजून 2022 यायला 8-10 महिने शिल्लक आहेत. आज जरी या गोष्टींचं इम्प्लिमेंटेशन आपण केलं तर माझा दावा आहे की 2022मध्ये खरोखर शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट झाल्याशिवाय राहणार नाही. कोरोना चाचणी पॉझिटिव्ह येणार की निगेटिव्ह याबाबत अनेकांना धास्ती वाटते. अशावेळी पुणे, नागपूर या ठिकाणी कोरोना चाचणी अहवालामध्ये मोठा घोळ झाल्याचा प्रकार समोर आला होता. अमरावती जिल्ह्यामध्ये आता कोरोना चाचणी अहवाल कुणीही खोटा तयार करू शकणार नाही किंवा अशा खोट्या अहवालाद्वारे कुणी कोणाची फसवणूक करू शकणार नाही. याचं कारण म्हणजे आता कोरोनाची चाचणी अहवालाला QR कोडचं कवच लाभलं आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील कोरोना नमुने चाचणी प्रयोगशाळेमध्ये हा महत्त्वाचा प्रयोग यशस्वी केला आहे. कोरोना अहवाल प्रमाणपत्रावर 2 QR कोड टाकण्यात आले. आता या सुरक्षित कोरोना अहवालाचा उपयोग आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील महत्त्वाचा ठरणार आहे, अशी माहिती कोरोना चाचणी प्रयोगशाळा प्रमुख डॉक्टर प्रशांत ठाकरे यांनी दिली आहे. त्यांनी एक सॉफ्टवेअर विकसित केलेलं असून QR कोड असणारं हे सॉफ्टवेअर कोरोना अहवाल ICMR पोर्टलवर जनरेट होईल. यासाठी विशेष सॉफ्टवेअर विकसित करण्यात आलं आहे. QR कोड असणारं कोरोना अहवाल प्रमाणपत्र सुरक्षित असून या अहवालामध्ये कुठलाही बदल करता येणार नाही. आपण यापूर्वी बातम्यांमध्ये ऐकलं आहे की रिपोर्ट्स बदलून मिळाले, रिपोर्ट्समध्ये खोडतोड करून निगेटिव्ह रिपोर्ट्स देऊन लोकांना प्रवासास परवानगी मिळाली आणि हे नंतर पकडले गेले. या अशा प्रकारच्या रिपोर्ट्समध्ये खोडतोड होऊ नये या कारणे आपण QR कोडिंग्स दिलेले आहे. या रिपोर्ट्सवर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ कोविड-19 लॅबच्या रिपोर्ट्सवर 2 QR कोड्स दिसतील. एका QR कोड हा कॉमन QR कोड आहे आणि दुसरा QR कोड जो आहे तो पेशंट्स ID आणि डिटेल्स सगळं त्याच्यावर QR कोड तयार होतो. हा फक्त रिपोर्ट तयार होतानाच हा QR कोड तयार होतो. याच्यामधले जे सिक्युरिटी फीचर्स आहेत ते आम्ही आमच्याकडे सुरक्षित ठेवलेले आहे, कारण जर कोणी याचा दुरुपयोग करण्याचा प्रयत्न केला तर हे आपल्याला लक्षात येईल आणि ही चोरी पकडल्या जाईल.
त्याचा दुरुपयोग होऊ नये म्हणून हे सिक्युरिटी फीचर्स आपण या QR कोड्समध्ये दिलेले आहे. हा कॉमन QR कोड सर्व रिपोर्ट्सवर राहील. याच्यामध्ये या QR कोडमध्ये त्या पेशंटचे बाकी डिटेल्स आणि इतर काही सिक्युरिटी फीचर्स टाकून हा रिपोर्ट जनरेट करतानाच हा फक्त तयार होतो, अतिरिक्त ह्या रिपोर्ट्स तयार होत नाही. तर ह्या QR कोड या QR कोडचं जर आता सध्याच्या परिस्थितीमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळावर जेव्हा बाहेर देशात जायचं असेल तर QR कोडचे रिपोर्ट्स मागणं सुरू केलेले आहेत त्यांनी, आणि विदेशातल्या सगळ्या एअरपोर्ट्सवर सुद्धा आता QR कोड्स मागायला सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळे हे QR कोड्स स्कॅन करण्याची त्यांची एक वेगळी पद्धत आहे. त्याच्यावर QR कोड स्कॅन केल्यावर त्यांना यांच्यामधले जे काही डिटेल्स आहे आणि जे काही ICMRचे डिटेल्स आहेत ते त्यांना मिळून जातात. म्हणजे हा रिपोर्ट फेक नाही आहे हे त्यांच्या लक्षात येईल. देशभरामध्ये सद्यस्थितीमध्ये वाढत चाललेल्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता लसींचा तुटवडा जाणवतोय. हा तुटवडा दूर करण्यासोबतच केंद्र शासन, राज्य शासन तसेच सर्वांसाठीच लसींचा दर हा एकच असावा अशी मागणी वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांच्याकडे केली आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनानुसार वंचित बहुजन युवा आघाडीनं लसींच्या दरावरून केंद्र सरकारला पत्र पाठवलंय. लस तयार करणाऱ्या कंपन्या केंद्र सरकारला केवळ 150 रुपयामध्ये लसींचा पुरवठा करत असून राज्य सरकारला मात्र त्यासाठी 400 रुपये मोजावे लागतात. तर खासगी हॉस्पिटलसाठी हा दर 600 रुपये एवढा निश्चित करण्यात आला आहे. देशामध्ये कोरोनामुळे मरणाऱ्यांची संख्या वाढत असताना कंपन्या मात्र नफेखोरीच्या मागे लागल्या आहेत. देशात एका लसीसाठी वेगवेगळे किमती कशासाठी असा सवाल निलेश विश्वकर्मा यांनी केंद्र सरकारला पाठवलेल्या पत्रात केला आहे. कंपन्यांची नफेखोरी बंद करून केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सर्वांसाठी लसींचा एकच दर निश्चित करून नागरिकांची होणारी लूट थांबवावी अशी मागणी निलेश विश्वकर्मा यांनी केली आहे. नमस्कार मंडळींनो, आज एक अत्यंत महत्त्वाचा विषय, ज्या विषयासाठी आत्ताच केंद्रीय आरोग्यमंत्री, महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री तसेच या देशाचे पंतप्रधान ज्यांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं महाराष्ट्र राज्याचा अध्यक्ष म्हणून त्यासोबतच संपूर्ण महाराष्ट्र जनतेच्या वतीनं आत्ताच एक निवेदन पाठवण्यात आलं आहे. ज्या लसीच्या संदर्भात, ज्या लसीचा भाव हा केंद्र सरकारला 150 रुपये आहे, राज्य सरकारला त्याच लसीचे भाव 400 रुपये आहे आणि खासगी रुग्णालयाला 600 रुपये आहे. आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी कालच प्रेस घेतली. संपूर्ण महाराष्ट्रात वंचित युवा आघाडी मोठ्या ताकदीने याच्यावर आंदोलन करणार आहे. यासोबतच शासनाला विनंती आहे की देशात दुजाभाव ठेवू नका. एकीकडे या 3 प्रकारचे रेट ठेवण्याचं काहीच कारण नाही. काळा बाजार करण्यास सुरुवात केली. ज्या वेळेस लोकांना ऑक्सिजन पाहिजे, ज्या वेळेस कुठेतरी हे राज्य असो केंद्र असो असक्षम ठरला आहे, त्यांनी सक्षम फेल झालेले आहेत. ज्या एखाद्या गोष्टीचा मीडियाच्या माध्यमातून सातत्यानं मारा करणे आणि पुन्हा पुन्हा सांगणे की असं नाही, असं होत आहे, पण ते रियालिटी नाही आहे. आज ज्यांचे घरातले तरुण पोरं गेलीत, आई वडील गेलीत, ज्यांच्या घरातलं कोणी कोणी गेलं त्याचं दुःख फक्त त्याला माहीत आहे. आणि या महाराष्ट्राचं राजकारण एवढ्या मोठ्या प्रमाणात जर तुम्ही बघाल सोशल मीडिया दुःख वाटते. एकीकडे हे सांगण्यासाठी 3 पक्ष लागलेले आहेत की आम्ही कसं चांगलं करतोय, आणि दुसरा एक महानून पक्ष तो सातत्याने हे सांगण्यासाठी लागला आहे की आम्ही कसं केंद्रातून मदत पाठवत आहे. पण जी तफावत आहे ती अशी आहे की या लसीच्या संदर्भात निदान समान रेट तात्काळ असले पाहिजे. दुसरा महत्वाचा मुद्दा जो आज आम्ही या निवेदनाद्वारे म्हटला आहे की येत्या काळात याच्यावर तात्काळ महाराष्ट्र राज्याने तरी लसीकरण फ्री करावे, कारण का सरसकट महाराष्ट्राला सर्वात आधी नियोजन करून याच्यावर अंमलबजावणी केली गेली पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी राहिलेली आहे. या अनुषंगाने दोन्ही मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री त्यासोबतच पंतप्रधान आणि केंद्रीय आरोग्यमंत्री यांना तात्काळ आम्ही पत्र मेल केलेले आहेत. या अनुषंगाच्या येत्या काळात मोठ्या ताकदीचे आंदोलने आम्ही उभे करू. पण कुठेतरी दुःखही वाटते, शल्य वाटते की एकीकडे देशात ही भयावह स्थिती उभी आहे आणि त्याच्यासाठी प्रयत्न म्हणून काहीच जर होत नसेल तर आमच्यासारखे तरुण या देशातला एक नागरिक म्हणून दुःख वाटते आणि असंख्य त्या लोकांबद्दल कदर वाटते की ज्यांनी ज्या लोकांवर अपेक्षा विश्वास ठेवला होता की कुठेतरी यांच्या हाती राहील. पण आजही त्यांच्या मनात तीच भीती आहे की उद्या कोणते हॉस्पिटल बेड आहे, ऑक्सिजन आहे, अनेक असे प्रश्न आहेत जे बाकीचेच जीवन मरणाचे प्रश्न भेडसावत असताना या लसीचा आपण फार गाजावाजा करून अनेक देशांना मदत केली आणि आज चांदूर, अमरावती, नागपूर सारख्या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात जर तुम्ही बघत असाल तर पेशंटचे हाल होत आहेत.
म्हणजे एकीकडे हात हे असहाय्य दुखणं आहे. हात जोडून विनंती आहे राज्यकर्त्यांना, पक्ष कोणताही असू द्या, आज खऱ्या अर्थानं या सामान्य नागरिकाला तुमची गरज आहे. कशा का होईना त्या पद्धतीची थेट मदत याला झाली पाहिजे. याच्यानंतर एवढी मोठी सुनामी या आरोग्याच्या संदर्भात देशात येणार नाहीये, ही आलेली आहे. आजच आपल्याला जे काही मदत करता येईल ती मदत केल्या गेली पाहिजे एवढी नम्र विनंती करतो. आणि असे आंदोलन आम्हाला करता कामा पडू नये, जेणेकरून या बाजारच्या भावाच्या संदर्भात असो, लसीकरणाच्या रेटच्या संदर्भात असो, सरसकट एक तर फ्री द्या किंवा एकच रेट संपूर्ण देशात असला पाहिजे. ही आमची प्रमुख मागणी आज आपल्या माध्यमाच्या माध्यमातून आम्ही करतोय. IPL सट्टा खेळला जाणारा जुगार अड्ड्यावर जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी जामनेर पोलिसांची मदत घेऊन धाड टाकली आहे. जामनेर शहरातील श्रीकृष्णनगर येथे IPL क्रिकेट मॅचवर सट्टा खेळला जात असल्याची गोपनीय माहिती जळगावच्या गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाल्यानंतर त्यांनी जामनेर पोलिसांच्या मदतीनं धडक कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये तब्बल 14 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या कारवाईमध्ये 63,330 रुपये रोख तर 5 ते 6 लाख रुपये किमतीचं TV, संगणक, लॅपटॉप, मोबाईल्स, 8 दुचाकी वाहनं जप्त करण्यात आली आहेत. या धडक कारवाईमध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे API स्वप्नील नाईक, रवींद्र गिरासे, हेड कॉन्स्टेबल राजेश मेडे, संजय हिवरकर, सुनील दामोदरे, जयंत चौधरी, राजेंद्र पवार यांच्यासह जामनेर पोलीस स्टेशनचे PI प्रताप इंगळे, हेड कॉन्स्टेबल दिलीप वाघमारे, विनोद पाटील, अरविंद मोरे, श्याम काळे, पोलीस कॉन्स्टेबल निलेश घुगे, तुषार पाटील आदींचा समावेश होता. जामनेर शहरामध्ये काही इसम IPLच्या गेमवर सट्टेची हारजीत करीत असल्याची माहिती, गोपनीय माहिती प्राप्त झाल्यानंतर या माहितीच्या आधारे जामनेर पोलीस स्टेशनचे स्थानिक अधिकारी, मी, माझ्यासोबत माझ्या पोलिसांचा स्टॉफ व स्थानिक गुन्हा शाखेचे API नाईक व त्यांचा स्टॉफ असं संयुक्तरित्या आम्ही जामनेर शहरातील पाचोरा रोडवरील श्रीरामनगर या ठिकाणी एका घरामध्ये अचानक छापा टाकला. त्या ठिकाणी IPLच्या सट्ट्यावर हारजीतचा जुगार खेळताना एकूण 13 लोक मिळून आलेले आहेत. त्यांना आम्ही अटक केली असून त्यांच्या विरोधात जामनेर पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक 139/2021 कलम 4-5-12 जुगार ॲक्ट व 188 भादवीप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. या प्रकरणामध्ये एकूण 5,30,730 रोजचा मुद्देमाल, ज्यामध्ये नगदी 63,330 रुपये व इतर साहित्य, लॅपटॉप, मोबाईल्स, कॉम्प्युटर, TV, परत मोटरसायकली असा आम्ही जप्त केलेला आहे. आमच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल विनोद पाटील हे पुढील तपास करत आहेत. ही कारवाई जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री डॉक्टर प्रवीण मुंडे साहेब, चाळीसगावचे अपर पोलीस अधीक्षक श्री गोरे साहेब व पाचोरा विभागीय अधिकारी श्री काकडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बकाले स्थानिक गुन्हे शाखा व मी तसेच आमच्या दोन्ही युनिटचे कर्मचारी यांच्या संयुक्तरित्या ही कारवाई करण्यात आली आहे. 18 वर्षांनंतर प्रत्येकाला लसीकरण मिळावं यासाठी केंद्र सरकारनं आदेश दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर दिव्यांगांना देखील मागे ठेवून चालणार नाही, यासाठीच पिंपरी चिंचवड शहरामध्ये दिव्यांगांसाठी विशेष लसीकरण केंद्र उभारण्यात आलं आहे. शहरामध्ये 45 वर्षांवरील 2,145 दिव्यांगांची नोंद आहे. या सर्वांना एकाच छताखाली लस घेता यावी यासाठी पालिकेनं हे केंद्र सुरू केलं आहे. राज्यामध्ये दिव्यांगांसाठी विशेष केंद्र सुरू करणारी पिंपरी चिंचवड ही पहिलीच महापालिका ठरल्याचा दावा केला जातोय. रोटरी क्लबनं यासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. शिवाय प्रत्येक दिव्यांगाला केंद्रावर ने-आण करण्यासाठी वाहनांची देखील सोय करण्यात आली आहे. लसीकरण सुरू झालं तेव्हापासून सर्व दिव्यांगांना लागलेली लसीची प्रतीक्षा अखेर संपली आहे. 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींना 1 मे पासून कोरोना प्रतिबंधक लस देण्याचे निर्देश केंद्र सरकारनं दिले आहेत. त्यासाठी लसीकरण नोंदणी मोहीम देखील सुरू करण्यात आली आहे. मात्र पिंपरी चिंचवड येथील लसीकरण केंद्रावर 1 मेला 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींनी लस घेण्यासाठी गर्दी करू नये.
1 मेला 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींनी कोरोना प्रतिबंधक लस दिली जाणार नाही आहे असं आवाहन पिंपरी चिंचवड महापालिकेकडून करण्यात आलं आहे. लसीकरण केंद्रावर कोरोना प्रतिबंधात्मक लसींचा तुटवडा असल्यानं 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींना लस दिली जाणार नाही. 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींबद्दल जोपर्यंत राज्य सरकारचे स्पष्ट निर्देश येत नाहीत तोपर्यंत 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींनी लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी गर्दी करू नये असं आवाहन पिंपरी चिंचवड महापालिकेनं केलं आहे. 1 मे पासून जे 18 ते 44 वयोगटातील लोकांचं लसीकरण केलं जाणार होतं त्याविषयी नेमकं पालिकेनं काय आवाहन केलेलं आहे? सद्यस्थितीमध्ये महानगरपालिकेला उपलब्ध होणाऱ्या लसींचा पुरवठा आणि त्याची मर्यादा पाहता ओके आणि आणि महाराष्ट्र शासनाच्या मिळणाऱ्या पुढच्या डायरेक्शन्सपर्यंत लसींचा पुरवठाच्या मर्यादेमुळे आपण सर्व नागरिकांना 18 ते 45च्या वयोगटातल्या लोकांना आवाहन करत आहोत की 1 तारखेला जाऊन तुम्ही त्या लसीकरण केंद्रावरती गर्दी करू नये आणि आम्ही तुम्हाला पुढील बाबतीमधले योग्य ते निर्देश योग्य ते सूचना आम्ही तुम्हाला देऊ. तोपर्यंत 1 तारखेला जाऊन लसीकरणासाठी गर्दी करू नये याचं आम्ही आवाहन केलेलं आहे. ओके सर, पण एखाद्यानं जाऊ शकेल का? त्याविषयी काही सूचना आहेत का? बेसिकली ज्याप्रमाणे लस उपलब्ध होतील त्याप्रमाणेच आम्ही तुम्हाला त्या वेळेला कळवण्यात येईल. ब्राउनिश कलर असतो ना तो पण एक चांगला राहील म्हणजे त्यांना हलकंसं लाईट पण येईल. औरंगाबाद शहरामध्ये प्रवेश करणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी करण्यासाठी शहराच्या प्रवेश नाक्यांवर मनपाच्या वतीनं कोरोना चाचणी करण्यात येत आहे. दौलताबाद प्रवेश नाक्यावरती शहरामध्ये प्रवेश करणाऱ्या 70 नागरिकांची तपासणी करण्यात आली. दुपारपर्यंत येथे कोरोना रुग्णांची नोंद झाली नाही अशी येथील डॉक्टर इंगोले यांनी माहिती दिली आहे. शहरामध्ये कोरोनाची साखळी तोडण्यासाठी उपाययोजना मनपा प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत आहेत. कदाचित येथे रुग्ण सापडला तर मनपाच्या आरोग्य केंद्राद्वारे त्या व्यक्तीवरती औषध उपचार करण्यात येतात. यासाठी मनपाने शहर बसमधून नेण्याची देखील व्यवस्था केली आहे अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉक्टर इंगोले यांनी दिली आहे. चेकपोस्टला आपल्या इथे आपण कोविड टेस्ट करतो तर दिवसभरात आज आपण 70 टेस्ट केलेले आहेत. आणखी पण पॉझिटिव्ह रुग्ण आणखी मिळाले नाही, बाकी सर्व निगेटिव्ह आहे. आणखी पण टेस्ट चालू आहे. आपल्या टेस्ट 10 वाजेपर्यंत 11 वाजेपर्यंत चालू असतात आणि जर पॉझिटिव्ह वगैरे आले तर आपण बसची व्यवस्था केलेली आहे. त्यांनी आपण कॉर्पोरेशनच्या हॉस्पिटलला पाठवतो. आपलं नाव सर? संदेश इंगोले. माथेरानमधील पर्यटन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद आहे. अशावेळी अनेक जण रोजीरोटीसाठी वेगवेगळे व्यवसाय करीत आहेत. त्यामध्ये मालवाहतूक व्यवसायामध्ये अनेक जण उतरताना दिसून येत आहेत. मालवाहतुकीसाठी घोड्यांचा वापर केला जातोय आणि हा व्यवसाय करताना घोड्यांकडे मात्र दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. 2 दिवसांपूर्वी येथील नगरपालिका कार्यालयासमोर एक मालवाहतूक घोडा रस्त्यामध्ये तडफडत असताना काही तरुणांना दिसून आला होता. या घोड्याच्या पाठीवरील मालासकट रस्त्यामध्ये तडफडत असताना हा घोडा मालक सदर घोड्यास त्याच अवस्थेत टाकून निघून गेला होता. तेव्हा या तरुणांनी या घोड्याला पाणी पाजलं आणि अंगावरील मालापासून मुक्तही केलं होतं आणि या घोड्याला उभे केल्यानंतर हा घोडा जखमी असल्याचं निदर्शनास आलं होतं. अशा प्रकारचे अनेक घोडे हे मालवाहतुकीसाठी जुंपले असून हे घोडे लंगडत मालवाहतूक करत असताना आढळून येत आहेत आणि या घोड्यांवर पूर्वीपेक्षा आता जास्त माल टाकला जात असून या ओझ्याखाली हे घोडे दिवसेंदिवस मरणाच्या जवळ जाताना दिसत आहेत. काही जण अधिक नफा कमवण्याच्या नादामध्ये या मुक्या प्राण्याचे अतोनात हाल करीत असून त्यांची स्वच्छता आणि आहाराकडे दुर्लक्ष होत असल्याचं निदर्शनास येत आहे. तसेच हे घोडे वनविभागाच्या उघड्या जागेवर बांधले जात असून त्यांच्या मलमूत्रामुळे वनसंपदेची अतोनात हानी होत असल्याचं दिसत असतानाही त्यांच्यावर कोणतीही कारवाई होताना दिसत नाहीये. अनेक घोड्यांच्या पाठीवर जखमा झाल्या असल्याचं दिसतंय, पण कोणीही प्राणीमित्र आणि शासकीय अधिकारी यावर गंभीरतेनं पाहताना दिसत नाहीयेत. माथेरानमधील मालवाहतूक समस्या आता गंभीर स्वरूप धारण करत असून प्रशासनानं वेळीच त्याकडे लक्ष दिलं नाही तर त्याचा फटका येथील पर्यावरणाला बसणार आहे. यामुळं वाढत्या घोड्यांच्या संख्येमुळं वनसंपदा नष्ट होणार आहे. तसेच या घोड्यांच्या पिळवणुकीतून सुटका करावी अशी मागणी प्राणी मित्रांकडून होत आहे. कॅमेरामन रमेश कुंभार सोबत मिलिंद कदम, झूम ऑन न्यूज, माथेरान.
बुलेटिनच्या शेवटी पुन्हा एकदा एक नजर हेडलाईन्सवर. अमरावतीच्या यावलीमध्ये घरोघरी तुकडोजी महाराजांचा जन्मोत्सव आणि ग्रामजयंती महोत्सव. तामलवाडी परिसरामध्ये जोरदार वाऱ्यासह अवकाळी गारांचा धुमाकूळ. औरंगाबादच्या पिंपरी गाव परिसरामध्ये पोलिसांनी तस्करी करणाऱ्यांकडून पकडला गांजा. कोरोना लसीकरणासाठी हेगडेवार हॉस्पिटलच्या सामाजिक संस्थेच्या वतीनं जनजागृती. बुलढाणा महावितरण कार्यालय बंद असल्यानं दारावर लावलं तक्रारींचं निवेदन. या होत्या दिवसभराच्या सविस्तर बातम्या. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा झूम ऑन न्यूज. झूम ऑन न्यूज मराठी, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी.